नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल सर मिशन ऑफिसर्समध्ये मी तुमचं स्वागत करतो। चला पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ तयार करूया आपण आणि काहीतरी नवीन शिकूया। आज आपल्याला शिकणे आहे मल्टिप्लिकेशन्स म्हणजे गुणाकार कसे फास्ट केले जातात, गुणाकार कसे तातडीने केले जातात। कारण लक्षात घ्या, टॉपिक कुठला पण असो तुम्हाला गुणाकार हा भाग डील करावा लागेलच प्रश्नांमध्ये। आणि गुणाकार जर तुमचे ट्रॅडिशनल मेथड म्हणजे पारंपरिक पद्धतीने जर होत असतील गुणाकार, तर त्यासाठी लागणारा वेळ तुमच्याकडे या परीक्षांसाठी नाही आहे। त्यामुळे मी आज हा व्हिडिओ घेऊन आलो आहे की गुणाकार कसे फास्ट ट्रॅकमध्ये करायचे, की जसं हा बघा 53 गुणिले 35 दिसतोय, 53 गुणिले 35। तर तुम्ही स्वतःला विचारा की हा गुणाकार करायला तुम्हाला किती वेळ लागेल। किंवा हा दुसरा गुणाकार बघा 508 गुणिले 519। तर याला सुद्धा तुम्हाला तुमच्या अंतर्मनाला विचारा की याला सोडवायला तुम्हाला किती वेळ लागेल। किंवा हा तर मोठाच लांबलचक दिसतोय की 5 5 25 7 आले 2, मग अशी रांग तयार करून त्यानंतर फायनली त्या चौघांची बेरीज करून उत्तर काढलं जाईल। पण ही प्रोसेस इथे करतपर्यंत तुम्हाला जवळपास 3 ते 4 मिनिटं लागून जातात, अडीच मिनिटाचा वर लागून जाईल सहसा। आणि चुकीने कॅरी ऑन म्हणजे हातचे घेण्याची जर विसरले तर उत्तरही चुकण्याची शक्यता आहे। आज मी तुम्हाला ज्या पद्धती शिकवणार आहे त्यामध्ये सर्वात पहिला फायदा असा की तुमचं उत्तर चुकणार नाही। दुसरा फायदा असा की तुम्हाला खूप कमी वेळात काढता येईल। जसं हे 2 अंकी आणि 2 अंकी यांचा गुणाकार दिसतोय, हा तुमच्या 5 सेकंदामध्ये व्हायला पाहिजे, 5 सेकंदाच्या आत आणि होतो। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की हा 5 सेकंदाच्या आत तुम्हाला करता येतो। हा बघा 3 अंकी गुणिले 3 अंकी इथे दिसत आहे, वरचे 3 अंक आणि खालचे 3 अंक। याला सोडवायला जास्तीत जास्त 8 सेकंद। किती सेकंद बोलतोय मी? 8 सेकंद, आणि 8 सेकंदामध्ये होतो। हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की हा 8 सेकंदामध्ये कसा तयार होतो। हा बघा तुम्हाला मोठा गुणाकार दिसतोय, 4 अंक आणि 4 अंक यांचे गुणाकार जर करायला गेले तुम्ही तर तुम्हाला कमीत कमी साधारणतः 2.5 ते 3 मिनिटं किंवा त्याच्यापेक्षा वर वेळ लागू शकतो। पण हा गुणाकार तुम्हाला 12 सेकंद ते 15 सेकंद, जास्तीत जास्त 15 सेकंदाच्या आत तुम्हाला हा गुणाकार तुम्हाला तयार करणे आहे। आणि तो तयार होतो जर आज जे मी सांगतोय त्या पद्धतीने तुम्ही गुणाकार केले तर। जर मला याला करायचं असेल तर मी करेल हा 15, 25 आणि 9, मी करेल 34 आणि 15 मीन्स 5, 5, 8, 1 हे झालंय माझ्या प्रश्नाचे उत्तर। मला 5 ते 6 सेकंद लागले। याला करून बघूया। जर मला करायचं असेल तर मी करेल हा 25 होत आहे 5, 45 आणि 40, 85 होत आहे 8 आणि मी लिहेल 72, 2, 5, 6, 3, 6, 2। मी माझ्या प्रश्नाचे उत्तर तयार करेल। हा संपला माझा गुणाकार संपलाय। तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असेल तर कॅल्क्युलेटरमध्ये तुम्ही डील करून बघा की या दोघांचा गुणाकार इतका येतो का। चला याला बघूया। याला जर मला करायचं असेल तर मी याला करेल 45, मी याला करेल 5, मी 27 आणि 10 करेल 37, हा करेल मी 70 आणि 3 73, 0, 5 आणि 6 मी करेल 11, हा लिहेल मी 25 आणि हा लिहेल मी 25, 5, 7, 3, 4, 4, 9, 5, 4 हा संपलाय माझा गुणाकार। मी याचा गुणाकार पटकन 12 ते 15 सेकंदामध्ये करून घेईन। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक प्रश्न 35-40 सेकंदच्या आत तयार करायचा असतो। त्यामध्ये तुम्हाला शाब्दिक उदाहरणे असतात, वर्ड प्रॉब्लेम्स। एक तर ते वर्ड प्रॉब्लेम्स वाचा, त्याला समजून घ्या, त्या शाब्दिक उदाहरणाला समजून घ्या आणि मग त्यामध्ये येणारे कॅल्क्युलेशन्स, त्याच्यामध्ये गुणाकार हा भाग तर हमखास तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांमध्ये तयार होईल। आणि जर तुम्ही आजही पारंपरिक पद्धतीने ट्रॅडिशनल मेथडने जर गुणाकार करत असाल की 5 5 25, हातचे आले 2, 5 दुने 10 आणि 2 12, तर त्या पद्धतीने गुणाकार सोडवायला तुम्हाला भरपूर जास्त वेळ लागेल। पण ते गुणाकार तुम्ही या पद्धतीने जर सोडवत असाल तर तुमचे खूप लवकर उत्तरे तयार होतील। आता हा प्रश्न पडला असेल तुम्हाला की सर हे गुणाकार तुम्ही कसे केलेत? आपल्याला ॲक्च्युली हेच आज बघणे आहे की हे गुणाकार कसे तयार केले जातात। तर चला आज शिकूया आपण गुणाकार 2 अंकी, 3 अंकी आणि 4 अंकी यांचे गुणाकार कसे करायचे।
आणि समजून पण घेऊया की या पद्धती कशा असतात. बघा इथे वर मी एक बॉक्स तयार करतोय. एक असा बॉक्स तयार केला. याच्यामध्ये याला मध्ये दोन भागामध्ये मी त्याला डिवाइड करतोय. इथे लिहितोय मी फर्स्ट आणि इथे लिहितोय लास्ट. राईट. तर काही संख्या इथे लिहून घेतोय 1 2 1. इथे लिहितोय 1 2 3 2 आणि 1. फायनली लिहितोय इथे 1 2 3 4 3 2 1. आता हा मी बॉक्स कशासाठी तयार केला आहे? हा बॉक्स याच्यासाठी तयार केला आहे की या बॉक्सच्या सहाय्याने आपल्याला आपले गुणाकार डील करायचे आहेत. इन्स्टंटली कसे करतात? तर आधी 2 अंकी आणि 2 अंकींचा गुणाकार करूया. 2 अंकी गुणिले 2 अंकी. समजा तसं मगाशी मी कदाचित 53 गुणिला 35 असा काही गुणाकार घेतला होता. तर बघा 2 अंकीचा गुणाकार 2 अंकी सोबत करणे आहे. तर या फर्स्ट रो मध्ये बघा इथे 1 2 1 म्हणजे 2 अंकांचा गुणाकार करणे आपल्याला. त्यामध्ये फर्स्ट या कॉलम मध्ये बघा हा 1 दिसतोय म्हणजे पहिला 1 या अंकांमध्ये पहिला अंक हा 5 आहे आणि पहिला अंक हा 3 आहे. पहिला 1 बोलतोय, पहिला 1 तर पहिल्या अंकांचा गुणाकार करायचा आहे. 5 गुणिला 3 या 2 अंकांचा तो होतोय 15. आपण गुणाकार करून घेतलाय. त्यानंतरची स्टेप बघा फर्स्ट म्हणजे पहिले दोन म्हणजे हे पहिले 2 आणि हे खालचे पहिले 2 यांचा गुणाकार करणे आपल्याला. बट पहिले 2 आहेत तर तुमचे 2 गुणाकार तयार व्हायला पाहिजे. 2 गुणाकार आणि ते 2 गुणाकार तुमचे तिरपे तयार व्हायला पाहिजे. तिरपे कसे की या दोघांचा गुणाकार या दोघांसोबत तयार करणे आहे तर तिरपा गुणाकार म्हणजे हा गुणाकार काही अशा पद्धतीचा होईल. म्हणजे 5 चा गुणाकार 5 सोबत 5 गुणिला 5 झाले 25 आणि या 3 चा गुणाकार 3 सोबत 3 गुणिला 3 हा झाला 9. असे तुमचे 2 गुणाकार इथे होतात. 2 गुणाकार आणि त्या आलेल्या 2 गुणाकारांची तुम्हाला करायची आहे बेरीज. यांची करून घेऊया आपण बेरीज. हा मिळतोय तुम्हाला 34. आता ही 34 ही संख्या किती लिहिली आहे? 34 ही संख्या इथे लिहिली आहे. जसं हा इथे 15 आलेला आहे त्याच्या समोर हे 34 असे लिहायचे नाही. हे 34 लिहिताना याचा हा 10 प्लेस म्हणजे दशक स्थानी असणारा हा 3 वर लिहायचा आणि 4 खाली 34 असे लिहू. दशक स्थानी असणारी संख्या वर आणि एकक स्थानी असणारा युनिट प्लेस मध्ये असणारी संख्या इथे ठेवा. काय केलं आपण? पहिला 1 घेतलाय, मग पहिले 2 घेतलाय. आता याच रो मध्ये बघा लास्ट कॉलम मध्ये शेवटचा 1 बोलताय. शेवटचा 1 म्हणजे या दोन्ही अंकांचा शेवटचा अंक बघा 1 तुम्हाला घ्यायचा आहे. हा आहे 3 आणि हा आहे 5. मला या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 3 गुणिला 5 होतात 15. आता इथे पण 15 असे लिहायचे नाही. 15 लिहिताना 1 वर आणि 5 खाली अशा पद्धतीने 15 लिहूया आणि फायनली उत्तर आपण तयार करूया. हा 5 लिहून घेऊया. यांच्या डोक्यावर जी संख्या आलेली आहे त्यांची करा बेरीज. 4 अधिक 1 5 लिहून घेतलाय. या 5 च्या डोक्यावर 3 आली आहे. 5 अधिक 3 8 आणि हा 1 ॲज इट इज. म्हणजे मला म्हणता येईल की 53 गुणिला 35 म्हणजे ही संख्या तयार होते. पुन्हा एक दोन उदाहरण समजून घ्या. जसं मला लिहायचं आहे की 93 into 55 पहिला 1 म्हणजे 9 गुणिला 5 लिहिले मी 45. पहिले 2 म्हणजे तिरपा गुणाकार करणे आहे तुम्हाला. तिरपा गुणाकार बघा 9 गुणिला 5 45 5 गुणिला 3 15 आणि त्यांची करायची आहे बेरीज. 45 आणि 15 यांची बेरीज केली मी 60 तर ती 60 अशी लिहिली. मग शेवटचे एक म्हणजे शेवटची संख्या आणि शेवटची संख्या त्यांच्या गुणाकार 3 गुणिला 5 होत आहे 15. मी लिहून टाकलंय. माझं उत्तर मी जनरेट करेल यांची बेरीज करून. 5 1 6 आणि 5 होतात 11. 11चा 1 इथे कॅरी आहे. 4 आणि 1 5 मी लिहिल अशी ती संख्या. म्हणजे या दोघांचं उत्तर माझं तयार होईल. पुन्हा
पुन्हा एखादं उदाहरण समजून घ्या की 73 इंटू 34 मला करायचा आहे. 73 गुणिला 34 पहिल्यांचा गुणाकार, 7 गुणिला 3 हा केला 21 लिहून घेतलाय मी. पहिले दोन तिरपा गुणाकार 7 चौक 28 आणि 3 त्रिक 9, 28 आणि 9 37 लिहून टाकलेला आहे. शेवटचा एक म्हणजे 3 चौक 12 लिहिलेला आहे. राईट. उत्तर तयार होत माझं 2842. यांची बेरीज 7 आणि 1 8, 1 आणि 3 4 म्हणजे या दोघांचा गुणाकार तयार होतो आपला. साधी सोपी पद्धत आहे मित्रांनो, तारेवरची कसरत नाही आहे. सहज समजून घ्या. या मी स्टेप्स लिहून दिलेल्या आहेत की पहिली स्टेप असायला पाहिजे तुमची पहिला एक, पहिली स्टेप असायला पाहिजे पहिला एक, दुसरी स्टेप असायला पाहिजे पहिले दोन. पण एक पेक्षा जास्त गुणाकार होत असतील तर तिरपा गुणाकार करायचा आहे तुम्हाला. तो तिरपा गुणाकार या दोन मध्ये. आणि तिसरी स्टेप आहे तुमची शेवटचा आहे, म्हणजे शेवटचा जो अंक असेल त्या शेवटच्या अंकासोबत फक्त मांडणी कशी करतात ते बघून घ्या. अशा पद्धतीने मांडणी व्हायला नको. तुमची मांडणी या पद्धतीने व्हायला पाहिजे की 34 आले असतील त्यांची ॲडिशन तर 3 वर आणि 4 खाली या पद्धतीने मांडणी करा, तुमचे उत्तर भेटते. जसं जसं आता समोर जाऊ ना. आता 2 अंकी शिकलोय आपण, आता 3 अंकी घेऊया. 3 अंकी घेतल्यानंतर 2 अंकी ऑटोमॅटिकली तुम्हाला सोपं वाटेल. चला बघूया 3 अंकी. बघूया आपण 3 अंकी गुणिला 3 अंकी कसे तयार. समजा 512 गुणिला 905 करायचे आहे तर मला 512 गुणिला 905 करायचे आहे. 3 अंकी गुणिला 3 अंकी. तर 3 अंकीसाठी या स्टेप फॉलो करा. 1 2 3 पहिले 3 पर्यंत गेलाय, मग शेवटचे 2 आणि शेवटचे. सुरुवातीला प्रॅक्टिस करताना जर त्रास होत असेल तर या पद्धतीने कव्हर करा की 3 अंकांचा गुणाकार आहे, म्हणजे पहिली स्टेप तुमची पहिला एक असायला पाहिजे जे इथे लिहिलेली आहे. दुसरी स्टेप तुमची पहिले 2 असायला पाहिजे जे पहिले 2 फर्स्ट 2 पहिले 2 इथे लिहिले आहेत. तिसरी स्टेप तुमची पहिले 3 असायला पाहिजे फर्स्ट 3 इथे लिहिले. राईट. त्यानंतर 3 पर्यंत गेलो आणि आपला गुणाकार 3 अंकीचा आहे तर सुरुवातीची एक कमी करा, म्हणजे चौथी स्टेप तुमची शेवटचे 2 असायला पाहिजे. चौथी स्टेप लास्ट 2 शेवटचे 2 आणि फायनली 5वी स्टेप लास्ट 1. म्हणजे ज्याने काय तुम्हाला 1 2 3 वर चढणे आहे आणि 1 2 3 नंतर 2 1 खाली उतरणे आहे. पहिला 1 पहिले 2 पहिले 3 शेवटचा 2 आणि शेवटचा 1 2 3 शेवटचे 2 शेवटचे 1. प्रश्नाचे उत्तर तयार. चला बघूया पहिली स्टेप काय होता तुमचा पहिला एक. पहिला एक म्हणजे पहिली संख्या आणि पहिली संख्या यांचा गुणाकार करून घेऊया. हा तयार होत आहे 45 लिहिलाय मी. 5 गुणिला 9 45. मग काय म्हणतात दुसरी स्टेप पहिले 2 अंक, हे वरचे पहिले 2 अंक आणि खालचे पहिले 2 अंक यांचा गुणाकार तुम्हाला तिरपा करणे आहे. तिरपा गुणाकार तुम्हाला करणे आहे. जसं याच्यापूर्वी 2 अंकांचा केला होता तर याचा गुणाकार होईल याच्यासोबत आणि याचा गुणाकार होईल याच्यासोबत. असे 2 तिरपे गुणाकार करू आणि त्या गुणाकारांची जी बेरीज येईल ती आपण इथे लिहून घेऊया जसं याच्यापूर्वी केलं होतं. चला करूया. 5 गुणिला 0 म्हणजे 0. 5 गुणिला 0 म्हणजे 0 आणि 9 गुणिला 1 म्हणजे 9. तर 0 अधिक 9 0 अधिक 9 म्हणजे सिंगल डिजिट मध्ये येते आहे 9. तर सरळ लिहून घेऊया. ही झाली तुमची दुसरी स्टेप. तिसरी स्टेप काय म्हणतोय तुम्हाला पहिले 3 तिसरी स्टेप. पहिले 3 म्हणजे हे वरचे 3 आणि खालचे 3 या तिघांचा पण गुणाकार 3 गुणाकार व्हायला पाहिजे तुमचे. आता 3 बोट तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहेत म्हणजे 3 गुणाकार व्हायला पाहिजे आणि ते तिन्ही गुणाकार तिरपे असायला पाहिजे. तिरपे. तर तिरपे करताना या अंकाचा गुणाकार या अंकासोबत करणे, म्हणजे या 5 चा गुणाकार या 5 सोबत, या 9 चा गुणाकार या 2 सोबत, या अंकाचा गुणाकार या अंकासोबत आणि हे 2 गुणाकार झाले आणि या मधल्या 2 अंकांचा गुणाकार आपण 3 गुणाकार करणे आहे आणि त्या 3 गुणाकारांची तुम्हाला करणे आहे बेरीज. चला बघा कसं तयार होत आहे. 5 गुणिला 5 हा झाला आहे 25. राईट. 9 गुणिला 2 हा झाला आहे 18 आणि 0 गुणिला 1 म्हणजे हा झाला 0. या तिघांची बेरीज तयार करणे आहे. त्या तिघांची बेरीज आली आहे तुमची 43. तर तुम्हाला 43 इथे लिहिणे आहे. तिघांची बेरीज आली आहे 43 आपण इथे लिहूया. पण
हे जे बाजूला मांडणी करून बेरीज आपण केली आहे ना, ही प्रोसेस थोडी टाळा, सहज तुम्हाला करता येईल की हा झाला आहे 25, हा 9 दुने 18, 25 आणि 18 43 आणि 0 1 0, 43 अधिक 0 सरळ 43 लिहा, असं बाजूला लिहिण्याची गरज नाही. राईट. आपण काय केलंय तिसऱ्या स्टेप पर्यंत गेलोय. पहिला एक झालाय, पहिले दोन झाले, पहिले तीन. आता नेक्स्ट स्टेप म्हणजे शेवटचे दोन. शेवटचे दोन म्हणजे पहिला कमी करा, शेवटचे दोन अंक बघा. शेवटचे दोन अंक म्हणजे कोणते अंक होतील की हे दोन अंक आणि हे दोन अंक, शेवटचे दोन अंक यांचा करणे आहे तुम्हाला गुणाकार. तर दोन अंक आहेत तर तिरपा गुणाकार असायला हवा. तर तिरपा गुणाकार करूया बघा. 1 गुणिला 5 म्हणजे तयार होतो 5 आणि 0 गुणिला 2 म्हणजे 0. 1 गुणिला 5 5 आणि 0 गुणिला 2 म्हणजे 0. आणि या दोघांच्या गुणाकाराची करूया बेरीज. हा गुणाकार आला 5 अधिक 0, 5 अधिक 0 म्हणजे फक्त 5. ते 5 आपल्याला इथे लिहिणे आहे. हा मी लिहिला 5. ही झाली तुमची चौथी स्टेप. फायनल स्टेप बघा की शेवटचा एक. शेवटचा एक म्हणजे शेवटची संख्या गुणिला शेवटची संख्या म्हणजे 2 गुणिला 5. 2 गुणिला 5 होता 10. 10 लिहिताना 1 आणि 1 0 इथे अशा पद्धतीने लिहूया आणि याला फायनल आन्सर मध्ये कन्वर्ट करूया. बघा हा होता 0, 5 आणि 1 झाला आहे 6, हा 3, 9 आणि 4 13, 9 आणि 4 13, 3 लिहिलाय इथे शिल्लक 5 आणि 1 6 आणि 4 म्हणजे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तयार होत आहे. आता ऍक्च्युली हे मी तुम्हाला समजवत डील केलं आहे. दॅट्स वाय इतका वेळ तुम्हाला मी समजवायला लागलाय. पण उत्तर यायला इतका वेळ लागत नाही. 8 सेकंद किंवा जास्तीत जास्त 10 सेकंद इनफ टाइम. कसं बघा की 715 इंटू 535 मला यायला लागलं. माझी पहिली स्टेप पहिला एक हा लिहिला मी 35. माझी दुसरी स्टेप पहिले दोन तिरपा गुणाकार आणि त्यांची बेरीज 7 त्रिक 21 आणि 5 एक 5, 21 आणि 5 26 मी इथे लिहिलंय. माझी तिसरी स्टेप पहिले तीन आणि तिन्ही तिरपा गुणाकार 7 गुणिला 5 35 आणि 5 गुणिला 5 25, 35 आणि 25 60 आणि 1 गुणिला 3 3, 60 अधिक 3 63. 63 मी इथे लिहून घेतलेले आहे. शेवटचे दोन ही माझी समोरची स्टेप. शेवटचे दोन म्हणजे हे दोन यांचा तिरपा गुणाकार 5 त्रिक 15 आणि 5 एक 5, 15 आणि 5 20 मी इथे लिहून घेतले आहे. आणि शेवटचा एक म्हणजे 5 गुणिला 5 25 मी इथे लिहिले आहे. माझे उत्तर जनरेट होईल 5. हा 2 शून्याच्या वर 2 आहे. 3 आणि 2 5, 6 आणि 6 12, इथे शिल्लक 5 आणि 2 7, 7 आणि 1 8 आणि 3. हे झाले माझ्या या प्रश्नाचे उत्तर. एखादी एक्झाम्पल अजून बघून घेऊया. 913 इंटू 508. पहिली स्टेप पहिला एक म्हणजे पहिला अंक हा झाला आहे 45. दुसरी स्टेप म्हणजे पहिले दोन म्हणजे हा 0 आणि 5, 0 आणि 5 म्हणजे 5 लिहिलं आहे. तिसरी स्टेप म्हणजे तिघांचा तिरपा गुणाकार 9 8 72, 5 त्रिक 15, 72 आणि 15 87 आणि 0 1 0, 0 आणि 87 म्हणजे 87 लिहिले. चौथी स्टेप शेवटचे दोन म्हणजे हे दोन 8 1 8 आणि हा 0, 8 1 8 आणि 0 म्हणजे 8. शेवटचा एक 8 त्रिक 24, 24 मी असे लिहून घेतले आहे. 4 0 1 5 आणि 8 13 6 7 हे झाले माझ्या या प्रश्नाचे उत्तर. इतकं काही किचकट किंवा कॉम्प्लिकेटेड नाही आहे. तुम्ही सहज डील करू शकाल. सहज जर तुम्ही प्रयत्न केलात किंवा थोडी प्रॅक्टिस करून बघा की 3 अंकांच्या गुणाकारामध्ये जाणे कसं आहे की 1 2 3 शेवटचे दोन शेवटचे एक तुमच्या प्रश्नाचं उत्तर तयार होतं. गुणाकार तिथल्या तिथे क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये संपवून टाका. गुणाकारांची बेरीज करा. त्या संख्या लिहा अशा आणि त्यांच्या ॲडिशनमध्ये उत्तर काढून टाका. तुम्हाला जास्तीत जास्त 10 सेकंदामध्ये जर चांगली प्रॅक्टिस 2-3 दिवस जर केली ना तुम्ही याची प्रॅक्टिस तर जास्तीत जास्त 10 किंवा थोडासा 10पेक्षा जास्त वेळ लागेल. चला 15 सेकंद आपण कन्सिडर करून घेऊ. पण तुम्ही स्वतःला विचारा की 3 अंकी गुणिला 3 अंकी करायला तुम्हाला किती वेळ लागायचा की 8 त्रिक 24 7 आले 2 अशा पद्धतीने जर कराल तर याला सोडवायला जवळपास 1-1.5 मिनिटं तुम्हाला लागून जाईल. तितका वेळ तुम्हाला या परीक्षेसाठी नाही आहे. तुम्हाला हे आन्सर जनरेट करता आलेच पाहिजे या गुणाकारांचे 8 ते 10 सेकंदात आणि करता येतील. थोडी प्रॅक्टिस करून घ्या. मी इथे या कॉलम्समध्ये स्टेप्स लिहिलेले आहेत त्यानुसारच आपल्याला डील करायचे आहे. चला हे तर बघितलं आपण 3 अंकी गुणिला 3 अंकी. आता बघूया 4 अंकी गुणिला 4 अंकी कशा पद्धतीने डील केल्या जातं.
अंकी गुणिला 4 अंकी बघूया. 4 अंकी गुणिला 4 अंकी. समजा मला एखादी संख्या लिहायची असेल 5091 इंटू 7155. मला यांचा गुणाकार करणे आहे. यांचा गुणाकार इन्स्टंटली. इन्स्टंट म्हणजे खूपच लवकर. 4 अंकी गुणिला 4 अंकी याचे गुणाकार तुम्हाला 12 ते 15 सेकंदामध्ये तयार करता आले पाहिजे. आणि पुन्हा एक लक्षात खात्रीपूर्वक लक्षात घेऊन घ्या की तुम्ही परीक्षा कुठली पण द्या, परीक्षा कुठली पण द्या, तुम्हाला 4 अंकांच्या वरचे गुणाकार नाहीत. आणि जे 4 अंकांच्या वरचे गुणाकार तुम्हाला प्रश्नांमध्ये दिसत असतील ना, 4 अंकांच्या वरचे गुणाकार, तर ते स्पेशल नंबर सोबतच गुणाकार होतात. आता ते स्पेशल नंबर जवळपास 23-24 स्पेशल नंबर्स आहेत, त्यांच्यासोबतच गुणाकार 4 अंकांच्या वरचे होतात. आता ते स्पेशल नंबर्स काय असतात त्यासाठी आपण एखादा सेशन घेऊया. ते स्पेशल नंबरचे पण गुणाकार तुम्हाला सांगून देईल. पण आधी बघूया की 4 अंकी गुणिला 4 अंकी कसे. बघा 2 अंकी गुणिला 2 अंकी ज्यावेळेस केला होता त्यावेळेस पहिला 1, मग पहिले 2 आणि मग शेवटचे, म्हणजे 2 पर्यंत गेलो आणि खाली उतरलो. 1 2 1. 3 अंकी गुणिला 3 अंकी ज्यावेळेस केला होता, 3 अंकी गुणिला 3 अंकी हे जे स्टेप्स लिहिले आहेत त्यावेळेस पहिला 1, मग पहिले 2, मग पहिले 3, त्यानंतर शेवटचे 2 आणि शेवटचे, म्हणजे 1 2 3. 3 पर्यंत गेलाय 2 1, 1 2 3 2 1 या पद्धतीने गेलं. आता मला 4 अंकांचा करायचा, 4 अंकांचा. तर या स्टेप स्वतःमध्ये जनरेट करता येईल की मला 1 पासून सुरुवात करून 4 पर्यंत पोहोचणे. मला 1 पासून सुरुवात करून 4 पर्यंत पोहोचणे आहे. म्हणजे माझी पहिली स्टेप पाहिजे पहिला 1, दुसरी स्टेप पाहिजे पहिले 2, तिसरी स्टेप पाहिजे पहिले 3 आणि चौथी स्टेप असायला पाहिजे पहिले 4. पहिले 4 पर्यंत पोहोचलाय, 4 अंकांचा गुणाकार आहे, 4 पर्यंत पोहोचलाय. त्यानंतर एक एक कमी करूया, सुरुवातीचा 1 कमी करूया. त्यानंतर स्टेप असेल तुमची शेवटचे 3, मग शेवटचे 2 आणि शेवटचे 1. बघा तसेच काहीतरी स्टेप मिळतात ना तुम्हाला. पहिला 1 फर्स्टमध्ये, पहिला 1, पहिले 2, पहिले 3 आणि पहिले 4. 4 पर्यंत गेलंय. त्यानंतरची स्टेप लास्ट कॉलममध्ये बघा की शेवटचे 3, शेवटचे 3, मग शेवटचे 2 आणि मग शेवटचे 1. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तयार होईल. वेळ बिलकुलही लागणार नाही. डिपेंड ऑन युअर प्रॅक्टिस की तुम्ही प्रॅक्टिस कशी करता. प्रॅक्टिस जर व्यवस्थित कराल तर नक्कीच त्याची उत्तरे तुम्हाला लवकरात लवकर जनरेट करता येतील. चला बघूया. 4 अंकी गुणिला 4 अंकीमध्ये स्टेप नंबर 1 काय बोलताय, पहिला 1. पहिला 1 म्हणजे या दोघांचा गुणाकार तो मी करून घेतला आहे 35 5 गुणिला 7 35. पहिले 2. आता दुसरी स्टेप पहिले 2. पहिले 2 म्हणजे हे वरचे 2 अंक आणि खालचे 2 अंक पहिले. यांचा करायचा तुम्हाला तिरपा गुणाकार, म्हणजे असा तिरपा गुणाकार होईल आणि त्यांची करणे आहे बेरीज. चला बघूया. 5 गुणिला 1 म्हणजे 5 आणि 7 गुणिला 0 म्हणजे 0. तर 5 अधिक 0, 5 अधिक 0 म्हणजे 5 येतात, लिहून घेतले आहे. त्यानंतर करणे आहे पहिले 3. पहिले 3 मध्ये तिरपा गुणाकार, हे पहिले वरचे 3 आणि हे खालचे 3. यांचे करणे आहे तुम्हाला तिरपा गुणाकार, क्रॉस मल्टिप्लिकेशन, जे याच्या पूर्वी आपण 3 अंकामध्ये केलंय तसंच क्रॉस मल्टिप्लिकेशन. या तिघांचा तुम्हाला तिरपा गुणाकार, म्हणजे या 5चा गुणाकार या 5 सोबत झाले 25. 5चा गुणाकार 5 सोबत झाले 25. या 7चा गुणाकार 9 सोबत, 7 9 झाले 63. तर हा 25 आणि हा 63 यांची बेरीज करून घ्या. 63 आणि 25 88. 88 बघा बेरीज तिथेच होत आहे. थोडंसं बेरजेवर लक्ष दिलं तर बेरीज तिथेच होत आहे. 25 आणि 7 9 63. 63 आणि 25 झाले 88 आणि 1 गुणिला 0 म्हणजे 0. 88 अधिक 0, 88 अधिक 0 म्हणजे 88. मी लिहिले इथे 88. ही झाली तुमची तिसरी स्टेप. पहिली झाली, दुसरी झाली, तिसरी. आता चौथी स्टेप म्हणजे पहिले 4. आता या पहिल्या 4 मध्ये तुम्हाला 4 गुणाकार करणे आहे. तुम्हाला 4 गुणाकार, पण ते 4च्या 4ही तुमचे गुणाकार तिरपे असायला पाहिजे. तिरपे कसे तयार होतात गुणाकार बघा इथे की या पहिल्या अंकाचा गुणाकार करेल मी या शेवटच्या अंकासोबत. 5 गुणिला 5 मी याच्यासोबत करेल तो होतो 25. 5 गुणिला 5 25. या पहिल्या अंकाचा गुणाकार करेल मी या शेवटच्या 1 सोबत, शेवटच्या 1 सोबत. 7 गुणिला 1 7. याचा आला गुणाकार 25, याचा आला गुणाकार 7. त्यांची बेरीज करेल मी. 25 अधिक 7 32. 2 गुणाकार झाले. आता 2 गुणाकार बघा, हे मधले 2 अंक शिल्लक राहिलेले आहेत. मधले 2 अंक, या मधल्या 2 अंकांचा पण तुम्हाला तिरपा गुणाकार करणे आहे. मधल्या 2 अंकाचा तिरपा गुणाकार म्हणजे या 5चा गुणाकार होईल या 0 सोबत आणि या 1चा गुणाकार होईल या 9 सोबत.
मी काय बोललो तुम्हाला की तुमचे 4 गुणाकार कम्प्लिटली क्रॉस व्हायला पाहिजे. याचा क्रॉस आहे हा, याचा क्रॉस आहे हा, आणि या मधले दोन एकामेकांच्या क्रॉसमध्ये, एकचा क्रॉस 9 आणि 5चा अपोजिट तुम्हाला 0 मिळतो. तर यांचे गुणाकार करून टाकू. हा 1 गुणिला 9 म्हणजे 9 आणि हा 5 गुणिला 0 म्हणजे 0. आता हे 4 गुणाकार केले, यांची लगेच तिथल्या तिथेच बेरीज करून टाकूया. कशी बेरीज होते बघा. हा झाला 5 गुणिला 5 25, हा 7 गुणिला 1 7, 25 अधिक 7 32, 5 गुणिला 0 0, 32 अधिक 0 32, आणि 9 गुणिला 1 9, 32 अधिक 9 41. आपण इथे लिहून घेऊया 41. 4 पर्यंत पोहोचलाय, 4 पर्यंत पोहोचलाय, हा 4. राईट. आता नेक्स्ट स्टेप काय असला पाहिजे. सुरुवातीचा 1 कमी करा म्हणजे शेवटचे 3. शेवटचे 3 म्हणजे वरचे अंक शेवटचे 3 आणि खालचे अंक शेवटचे 3. म्हणजे हे 3 अंक आणि हे 3 अंक. या 3 अंकांचा करायचा आहे तुम्हाला गुणाकार, पण तो गुणाकारही असायला पाहिजे तिरपा. म्हणजे या शून्याचा गुणाकार 5 सोबत, 1चा गुणाकार या 1 सोबत आणि 5चा गुणाकार 9 सोबत तिरपे गुणाकार करणे आहे आणि त्यांची करणे बेरीज. चला करूया. 0 गुणिला 5 म्हणजे 0, 1 गुणिला 1 म्हणजे 1, आणि 9 गुणिला 5 म्हणजे 45. तर हे 45 आणि हा 1 46 आणि हा 0 म्हणजे 46. मी इथे लिहून देतो. ती झाली तुमची शेवटची. आता बघणे मला शेवटचे 2 म्हणजे शेवटचे 2 अंक, हे 2 अंक आणि हे 2 अंक, पण यांचा पण गुणाकार व्हायला पाहिजे तिरपा. तर तिरपा गुणाकार करताय. हा झाला 45 आणि हा झाला 5. 45 अधिक 5 लिहून घेतो मी इथे 50. आणि फायनली राहिली आहे तुमचा शेवटचा स्टेप, शेवटची 1. शेवटची 1 म्हणजे या दोघांचा गुणाकार 5 × 5. माझं उत्तर तयार होईल. 5 0 6 5 11 म्हणजे 1 इथे शिल्लक 6, 8 4 12 इथे शिल्लक 13 आणि 1 14 इथे शिल्लक 6 आणि 3. या संख्यांचा गुणाकार तयार झाला आहे. आता या ज्या स्टेप्स मी तुम्हाला समजावून सांगितल्या, त्याला वारंवार 4-5 वेळेस, 8-10 वेळेस, 15-20 वेळेस करून बघा. त्यानंतर तुम्हाला स्टेप्स लक्षात ठेवण्याचा गरज पडणार नाही. तुम्हाला सहज जाता येईल की 1 2 3 4 लास्ट 3 लास्ट 2 लास्ट 1 तुमच्या प्रश्नाचं उत्तर संपेल 12 ते 15 सेकंदात. तर समजा 9 1 2 5 into 5 0 3 5. मला ही संख्या, या संख्येचा गुणाकार करणे आहे. तर पहिला 1 म्हणजे मी लिहेन 9 गुणिला 5 45. पहिला 2 म्हणजे हा 0 अधिक 5 9 0 0 अधिक 5 म्हणजे लिहेन मी 5. पहिले 3 म्हणजे वरचे 3 आणि यांचे 3 खालचे 3 यांचा तिरपा गुणाकार 9 3 27 आणि 5 गुणिले 10 27 अधिक 10 37 आणि हा 1 0 म्हणजे 37. मी इथे लिहिले आहे. 3 गुणाकार केले, 3 बोटं आले. तर पहिले 4 म्हणजे वरचे 4 आणि खालचे 4 यांचा तिरपा गुणाकार कम्प्लिटली क्रॉस. या 9चा गुणाकार 5 सोबत लिहिला 45. 5चा गुणाकार या 5 सोबत 25. 45 अधिक 25 झाले 70. या दोघांचा पण तिरपा गुणाकार 3 1 3 आणि हा झाला 0. 70 अधिक 3 73. मी इथे लिहून घेतलाय. 4 पर्यंत पोहोचलाय. आता शेवटचे 3 म्हणजे हे 3 आणि हे 3 यांचा तिरपा गुणाकार 1 गुणिला 5 म्हणजे 5, 0 गुणिला 5 म्हणजे 0 म्हणजे 5 आणि 3 दुने 6. हा 6 आणि 5 11. 11 आणि 0 म्हणजे 11. तर 11 इथे लिहून घेतलंय. शेवटचे 2 म्हणजे शेवटचे हे 2 आणि हे 2 यांचा तिरपा गुणाकार 5 गुणिले 10 आणि 5 त्रिक 15. 15 अधिक 10 झाले 25. मी लिहून घेतले इथे. आणि शेवटचा 1 म्हणजे या दोघांचा गुणाकार शेवटच्या एका अंकाचा 5 गुणिला 5 25. माझ्या प्रश्नाचं उत्तर तयार होईल की 5 7 5 2 7 आणि हा होता 3 आणि 1 4 7 आणि 7 14 म्हणजे 4 इथे शिल्लक 9 5 आणि 4. खूप काही किचकट किंवा कॉम्प्लिकेटेड नाही आहे. सहज मी या बॉक्समध्ये तुम्हाला स्टेप्स लिहून दिलेले आहेत. आणि लक्षात घ्या, एकपेक्षा जास्त गुणाकार करायचे असतील तर ते तिरपे असायला पाहिजे. दोघांचा तिरपा गुणाकार दोघांचा तिरपा. तिघांचा तिरपा गुणाकार कसा करायचा. तर वरची संख्या आणि खालच्या संख्येमध्ये वरच्या संख्येत जो पहिला असेल तो खालच्या संख्येच्या शेवटच्या अंकासोबत तो तिरपा होईल आणि मधल्या अंकासोबत गुणाकार होईल. कम्प्लिटली क्रॉस. जर तुमची स्टेप नंबर 3 असेल आणि 3 बोटं तयार होत असतील म्हणजे तुमचे 3 गुणाकार आणि त्यांची बेरीज व्हायला पाहिजे.
जर तुमचे 4 बोटं तयार होतात म्हणजे चौथी स्टेप, 4 बोटं तयार होतात तर लक्षात घ्या तुमचे 4 गुणाकार व्हायला पाहिजे आणि त्यांची बेरीज पण व्हायला पाहिजे. चौघांची तिरपा गुणाकाराची बेरीज म्हणजे वरच्या संख्येचा पहिला तर दुसऱ्या संख्येचा शेवटचा, इथला पहिला तर याचा शेवटचा आणि मधल्या दोघांचा पण तिरपा असे 4 गुणाकार करणे आहेत आणि त्या 4 गुणाकाराची सहज तिथेच बेरीज करता येतं. असं बाजूला लिहून बघण्याची गरज नाही की 9 गुणिला 5 45, 5 गुणिला 5 25, 1 गुणिला 3 3 आणि 2 गुणिला असं करण्याची गरजच पडत नाही. तुम्ही तिथल्या तिथे होतं बघा 9 5 45 इतर 45 झाले, 5 गुणिला 5 25, 45 आणि 25 70 या दोघांचा 3 1 3 70 आणि 3 73, 73 अधिक 0 73 इथे कुठेतरी हा लिहिला आहे 73. सहज तिथेच करता येतं. डिपेंड ऑन युअर प्रॅक्टिस की तुम्ही प्रॅक्टिस कशी करता. आणि लक्षात घ्या गुणाकाराचं काम तुम्हाला प्रत्येक टॉपिकमध्ये पडेल म्हणजे डेफिनेटली पडेल. बट तुमचे गुणाकार 5 5 25 हातचे आले 2 अशा पद्धतीचे आजही असतील. तर लक्षात घ्या या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही स्पर्धक म्हणून नाही आहेत, निव्वळ तुम्ही तिथे पार्टिसिपेट करतायत. स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धक म्हणून उतरा. स्पर्धक म्हणजे तुम्हाला सीट काढून आणायचीच आहे तिथे. तर तुम्हाला हे नवीन ट्रिक्स तुम्हाला उपयोगात आलेच पाहिजे. पहिल्या 3 लेक्चरमध्ये मी तुम्हाला सीट शिकवलं. ती सीट तर खूपच कामात येईल. 10 पैकी 7 प्रश्न सहज डील करेल. 10 पैकी 7 प्रश्न. पण शिल्लक असलेले 3 प्रश्न जो सीट डील करणार नाही आणि सीट कुठे डील होत नाही हे मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की 3 कंडिशनमध्ये सीटचा वापर करता येत नाही. जर असे प्रश्न असतील जिथे सीटचा वापर करता येणार नाही तिथे तुम्हाला या गुणाकारांचा किंवा समोर मी लेक्चर घेईल भागाकार कसे फास्ट करतात. जसे गुणाकार आपण फास्ट केलेत ना तसे भागाकार कसे फास्ट करतात त्याचं पण मी लेक्चर घेईन. तुमचं एक व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड करेल. तर गुणाकार आणि भागाकाराच्या या फास्ट ट्रॅक पद्धतीनेच तुम्हाला तुमची तयारी करायची. लक्षात घ्या आज आपण 3 अंकी आणि 4 अंकी आणि 2 अंकी शिकलो. असं पण होऊ शकतं की वर 3 अंकी असेल 1 3 5 आणि खाली 2 अंकी असेल की 55. आता 3 अंकी आणि 2 अंकी कसं करायचं हा जर प्रश्न पडला असेल तर काही करण्याची गरज नाही. हे जे 2 अंकी आहेत याला 3 अंकामध्ये कन्वर्ट करा म्हणजे एक 0 इकडे जोडून द्या 055. तो 0 इकडे जोडू नका बरं का नाहीतर ती 550 होईल. तो 0 तिकडे जोडू नका, तो 0 पूर्वी जोडा. आता 3 अंकी गुणिले 3 अंकी झाले जो आपण शिकलोय. पहिला 1 म्हणजे 0, पहिले 2 म्हणजे 5 आणि 0 म्हणजे 5, पहिले 3 म्हणजे 5 0 15 म्हणजे लिहिले 20, शेवटचे 2 25 आणि 15 40 आणि हा लिहिलाय 25 म्हणजे 5 2 4 7 हे झाले तुमचे या प्रश्नाचे उत्तर. जर एखादी संख्या अशीच असेल की 4205 into 535. आता बघा इथे वर 4 अंक आहेत खाली 3 अंक आहेत. 4 अंक आणि 3 अंकाचा कसं करायचं म्हणजे 3 अंकाला 4 अंकामध्ये कन्वर्ट करून घ्या. म्हणजे याच्या पुढे इकडे 0 जोडा हा झाला 4 अंक. म्हणजे 0 जरी इकडे जोडला तरी हा 535च राहील आणि मग गुणाकार डील करता येईल. पहिला 1 म्हणजे 0, पहिले 2 म्हणजे 20 आणि 0 लिहिले 20, पहिले 3 म्हणजे 12 0 10 12 आणि 10 22, पहिले 4 म्हणजे 20 आणि हा 0 आणि हा पण 0 आणि 6 20 आणि 6 लिहिले 26, मग शेवटचे 3 म्हणजे 25 आणि 10 35 35 आणि 0 35, शेवटचे 2 15 आणि 0 15, शेवटचे 1 25 आणि उत्तर तयार करा 5 7 6 9 4 2 2. अगदी सहज साधं सोपं आहे की तुम्ही कशी तयारी करता किंवा तुम्ही प्रॅक्टिस कशी करता. थोडी प्रॅक्टिस करून बघा, जास्त वेळ लागणार नाही. सहजच तुम्हाला करता येतील. काहीही वेळ लागणार नाही. डिपेंड ऑन युअर प्रॅक्टिस की घ्या काही संख्या 2 अंकी गुणिले 2 अंकीपासून सुरुवात करा. कमीत कमी 15-20 तरी सोडवून बघा. मग सहज तुमच्या डोक्यात ते शिरेल. नंतर 3 अंकी गुणिले 3 अंकी करा. 2 3 4 एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर तुमची उत्तरे फटाफट यायला लागतील. मग 4 अंकी गुणिले 4 अंकी घ्या, त्याचे पण 3 4 5 एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर 6व्या 7व्या 8व्या पासून तुम्हाला सुसाट वेगाने उत्तरे काढता येतील. वेळ लागणार नाही. या बॉक्समध्ये ज्या पद्धतीने मी मेन्शन केलेले आहेत त्या पद्धतीने गुणाकाराला डील करा. तुमची उत्तरे नक्कीच लवकरात लवकर तयार होतील डेफिनेटली. बरं काही विद्यार्थ्यांनी मला सजेस्ट केलं आहे
की सर पर्सेंटेजवर टॉपिक तयार करा, रेशो प्रोपोर्शनवर टॉपिक तयार करा, परमिटेशन कॉम्बिनेशन किंवा चक्रवाढ व्याज. तर सर्व टॉपिकवर जे महत्त्वाचे त्याच्यावर मी व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड करणार आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकणारच. ते तुम्हाला मिळतीलच. तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवलेलं असेल तर ते तुम्हाला मिळतीलच. बट एका दिवशी मला एकच लेक्चर ॲक्च्युली रेकॉर्ड करता येतं. त्यामुळे महत्त्वाचं आधी आहे की तुम्ही बेसिक कॅल्क्युलेशन्स आधी स्ट्रॉंग करून घ्या. ते स्ट्रॉंग झाले की मग टॉपिकवर आपल्याला जम्प करता येईल. पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज हे दिसायला किचकट कॉम्प्लिकेटेड जरी असतील ना, टाईम अँड वर्क, टाईम स्पीड अँड डिस्टन्स, तरी आपण आपल्या शॉर्टकट मेथडने त्याला डील करू. कुठेही कुठलाही फॉर्म्युला आपण वापरणार नाही. शॉर्टकट ते कसे काढायचे याच्यावरच मी लेक्चर रेकॉर्ड करेलीच आहे आणि ते तुमच्या फायद्यात कसं पडेल मी त्याचा विचार करूनच लेक्चर्स इथे तयार करेन आणि ते डेफिनेटली तुम्हाला फायदा आहे. पुन्हा तुमचे काही सजेशन्स किंवा तक्रारी असतील तर प्लीज मेन्शन करा कमेंट बॉक्समध्ये. ॲक्च्युली मला जर दिसले की त्या तक्रारी किंवा तुमचे सजेशन्स काय आहेत तर त्यावर मला पुन्हा काम करता येईल. आणि पुन्हा एक, जर कुठली पण अडचण किंवा काही असेल किंवा काही प्रश्न किंवा काही तुमच्या तक्रारी क्वेरीज असतील तर तुम्ही या नंबरवर मला व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता, कॉल करू शकता. केव्हा पण तुमच्या ज्या काही या विषयाशी रिलेटेड काही तक्रारी किंवा त्रास असेल तर तुम्ही मला, समजा तुमचे काही क्वेश्चन्स आहेत जे तुमच्याकडून सॉल्व्ह होत नाही आहे तर तुम्ही व्हॉट्सअपवर माझ्या या नंबरच्या व्हॉट्सअपवर तो तुमचा प्रश्न सेंड करा. सोबत तुमचं नाव लिहा, तुमचं रेफरन्स द्या की माझी कधी तुमच्याशी भेट झाली की नाही झाली किंवा कोणत्या क्लासमध्ये होतात तुम्ही किंवा आपली कधीच भेट झाली नाही किंवा अनोळखी जरी असेल तरी त्यांचे आलेले प्रश्न या नंबरवर जे काही प्रश्न येतील त्यांना सॉल्व्ह करून पाठवेल. जितके पण प्रॉब्लेम्स, ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम्स ऑफ रिलेटेड मॅथ्स अँड रिजनिंग मी तुमचे सॉल्व्ह करून देईन. फक्त अपेक्षा इतकीच करतो की जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर त्याला लाईक करा, शेअर करा, मित्रांना शेअर करा, त्यांच्यापर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब जर केलं नसेल तर करून घ्या, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मिळतील. पुन्हा मी लवकरच नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. आता नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर असेल मला सांगता येणार नाही, बट बेसिकशी रिलेटेड असेल. आज गुणाकार शिकलो आहे, नेक्स्ट काय असेल ते मी उद्या विचार करेन. उद्या पुन्हा तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. धन्यवाद. थँक्यू.